कालच्या व्लॉगमध्ये मी तुमच्याशी शेअर केलं होतं की आज माहेरी जाणार आहे, तर फायनली आज मी माहेरी आले. चला मग आजचा व्लॉग सुरू करूया. हाय हॅलो नमस्कार, मी स्वप्नाली. आपल्या सगळ्यांचं गावातील मी शहरातील ती या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आज आम्ही घराच्या पाठीमागच्या शेतातल्या भाज्या तोडायला आलोय. मी आणि माझी बहीण मिळून सगळं तोडतोय. हे बघा, टोमॅटो खूप जास्त पिकलेले नव्हते म्हणून थोडेच घेतले. हिरव्या टोमॅटोची भाजी पण होते, पण आम्हाला आवडत नाही म्हणून आम्ही फार करत नाही. आणि ही आपल्या घरापाठीमागची डाळिंब गावरान आहेत. या अगोदरच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्याशी शेअर केले होते. बाहेरून पिवळसरच दिसतात पण खायला खूप गोड आहेत. नंतर थोडी मक्याची कणसं पण घेतली, भाजून उकडून खायला छान लागतात. आणि ह्या बघा मिरच्या किती लागल्या आहेत झाडाला. मग थोड्याशा मिरच्या तोडून घेतल्या. बघा ना किती लांब आणि फ्रेश आहेत आणि कलर तर किती सुंदर आहे याचा. आणि मग भाजीसाठी दोडकी देखील तोडून घेतली. नंतर हा आहे देठ. आमच्याकडे याची भाजी करतात. तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे चेरी टोमॅटोज मला खूप आवडतात खायला. आणि तसेच ते खूप फायदेशीर पण असतात बरं का. इम्युनिटी, हर्ट आणि स्किनसाठी याचा खूप फायदा असतो. आता गवती चहा पण तोडला. किती छान सुगंध येतो ना या गवती चहाचा, आहा. आणि हे वांग्याचं झाड, सकाळीच आजीने याची वांगी तोडून नेली आहेत. आणि हे बघा कढीपत्त्याचं झाड किती मोठं झाले. मग कढीपत्ता पण तोडून घेतला थोडासा. आणि नंतर भोपळा तोडायला गेलो. तर बघा ना भोपळ्याचा साईज केवढा मोठा आहे, पण पूर्ण ऑर्गॅनिक आहे बरं का. याला काहीच खत वगैरे नाही आहे. नंतर गवारीच्या झाडाची गवार पण तोडून घेतली. थोडीच होती पण होती तेवढी तोडली. नंतर आमच्याकडे एक कारल्याचा वेल आहे. त्याचेही छोटे छोटे कारले. टेस्टला खूप छान भाजी होते याची. आणि हे सगळं आपल्या शेतातून तोडलेलं. आता इथे शेजारीच विहीर आहे. मुलं मस्त पोहत होती. म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करू. उन्हाळ्यात गावात हे सगळं पाहायला मिळतं. आम्हाला दोघींना पण छान पोहता येतं. आम्ही पहिलं असंच एन्जॉय करायचो. आता पहा विराचं सरप्राईज तिच्या दादाने आणलेलं. दादाने बघ काय आणले तुझ्यासाठी. सरप्राईज आणले, सरप्राईज. नाही करत कोण आणलंय वीरसाठी. वाव वाव. Hello, Vinu. This is for you. What's your name? सरप्राईज पाहून झाली ना लहानपणाची आठवण. आम्ही पण लहान असताना गावच्या यात्रेतून असा फोन घ्यायचो. वीरासाठी युवांशनी खेळणी आणली ती. खूप क्यूट मुवमेंट होता तो. नंतर त्या दोघांची मस्ती सुरू झाली. त्यानंतर मग निघायची तयारी सुरू केली. पप्पांनी नारळ सोलून दिली. मग तायडीने सगळं सामान भरायला घेतलं. खरंच मोठी बहीण दुसरी आईच असते ना आपली. पप्पांनंतर सगळं सामान गाडीमध्ये शिफ्ट केलं. आणि पप्पांनी हे बघा वीराला पैसे दिले. आणि ती पण बघा ना कशी घेतली ती. आणि मग सगळ्यांना बाय करून आम्ही निघालो. मम्मीला जाऊन 5 महिने झाले, पण तिची उणीव खूप भासते. आणि माहेरी आल्यानंतर तर खूपच जास्त. इथेच ब्लॉगची एंडिंग करते. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.